नमस्कार. नमस्कार. जरा जोरात बोला. नमस्कार. माझं नाव सत्यनारायण मंत्री. मी नेटसपचं जैविक आयुर्वेदिकमध्ये काम करतोय आणि यांना म्हशीसाठी दूध वाढीसाठी औषध दिलं आपण. पहिलं काय होतं आणि आपला CFCचा डब्बा दिल्यामुळं काय फरक पडला? तुमचं नाव सांगा. नमस्कार. महादेव राजभाऊ मोळे माझं नाव. यांचा डब्बा नेल्यापासून दूध वाढ. अगोदर काय होतं ते सांगा. आधी म्हशी दूध दूध किती गळत निघत होतं. होतं? हां हां, बरोबर, राईट. दूध गळत होतं. ते डब्बा दिल्यापासून 10-15 दिवसांना फरक पडला. दूध गळणं चक बंद झालं. म्हणजे तो खाणामधून जे दूध गळत होतं, बरोबर आहे, ते बंद झालं बंद. आणि दूध काढते वेळेस दूध निघालं, दूध. बरोबर आहे. आणि दूध पहिलं किती निघत होतं आणि काय फरक पडलाय? आधी 4 निघत होता, आता 4.5-5 जवळ गेल्या म्हशी. 4.5 ते 5 पर्यंत गेलाय. आणि त्यासोबत महत्वाचं फॅट वाढला. फॅट काय किती वाढलंय तुमचं? जे आहे ते खरं सांगायचं. फॅट 1.2 पॉईंट वाढला. वाढलाय. बरं, आता हे डेअरीवाले कातळे साहेब आहेत, त्यांच्याकडे त्यांनी दूध घालते. थोडं अलीकडे या. खरं बोलायला काही आता तुमच्याकडे दूध घालताय. दुधात वाढ झाली यांची 1-1.5 लिटर. हो, कारण पहिलं माझ्यापाशी 6.5-7 लिटरच्या जवळ 6.5-6.5च्या मधूनच दूध होतं. 2 म्हशीचं मिळून दूध होतं. हा, आता आजचं दूध 8.8 आहे, 8.8 आहे. म्हणजे 9च्या जवळपास आलं. 9च्या जवळपास. 200 ml कमी समजा. हो. आणि फॅट मध्ये आता नवीन येलेली म्हैस आहे, ताणी आहे. हो. 7.0च्या मध्ये असायला पाहिजे, पण तो माणूस आता 7च्या पुढे गेला. म्हणजे 7.0च्या मध्ये असायला पाहिजे, ते 7च्या पुढे गेला. पुढे गेला म्हणजे हे आपल्या आयुर्वेदिक औषधानं आज 15 दिवस झालं समजा म्हशीला त्याच्या. जास्त काही झालेलं नाही. बरोबर जास्त दिवस झाल्याच्या नंतर फॅट प्लस होतं हे मला पण माहिती आहे. पण बरोबर 6.0-6.9 पर्यंत समजा 7.0 पर्यंत चालला पाहिजे. बरोबर. आता 7.3, 7.4, 7.2, म्हणजे 7च्या पुढे. 7च्या पुढे. ताणी असताना सुद्धा. हो. म्हणजे आज हे आता ह्या डेअरी पण माणसाचं आहे ना, दूध माझ्यापाशी 40 लिटर होतं. हा, 40 वरून आज हे माणूस 45, 45 लिटर दूध बघतोय. आज सकाळचं दूध 45.1 आहे. 45.1. म्हणजे आम्ही जी त्यांच्या 4 म्हणजे 4 ते 5 म्हशी येतात. 4 ते 5 5 म्हशीवाच्या माणूस 5 लिटर वाढले. 1 लिटर प्लस. आणि दुसरी गोष्ट, आज हे औषध दिलंय आणि यांना रिझल्ट आलाय आणि तुम्हाला इथं ऑलरेडी सगळं